बाधून तंबूमध्ये परततोय. धावसंख्या थांबून अजून एक. 8 षटकांचा सामना. मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये. चेतन याच्याकडनं मिस्टेक. या ठिकाणी चेतन एक जीवनदान. या ठिकाणी मोठं जीवनदान म्हणावं लागेल विजय भंडारे यांना. किती महाग पडणार आहे या ठिकाणी हा कॅच. कॅच इन तो मॅच विन असं समीकरण. बघूया आता. मात्र या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू. हलकीशी अपील पंचाने नाकारले. एक निर्धाव चेंडू. एक उंचपुरा असा डावखुरा हा गोलंदाज चेतन अलोने चेंडूला नेहमी त्यांचा गती प्रदान करत असतात. आणि चेंडू वळवण्याची सुद्धा कला आहे त्यांच्यामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलं 1 षटकाच्या समाप्तीनंतर. अंपायर 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शेष आहे अंपायर. बघा आणखी शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. ता मात्र चेंडूला ढकलून दिलाय सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. 6 धावा डीजे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 8 धावा. दुसरे षटक घेऊन आलाय तो अंकेश यादव. हा सुद्धा एक डावखुरा गोलंदाज. मात्र उजव्या यष्टीच्या वाईड लाईनचा खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 9. मात्र विजय भंडाऱ्याच्या भेटीत आलेला हा उत्तुंग असा षटकार डीजे. धन्यवाद डीजे. विजय भंडारे यांना चेतन यांच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये एक जीवनदान मिळालं होतं. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या थांबून आहे ती अजूनही 15 धावा. मात्र रिव्हर्स शॉट. चेंडूला ढकलून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. मात्र विजय भंडारे या ठिकाणी अचानक एक्सिलेटरवर पाय ठेवताना धावसंख्या पोहोचवली ती 21 धावा. मारा करतोय अंकेश. मात्र चेंडू हवेमध्ये. चेतन या वेळेला चुकी करणार नाही. बडी मछली जाल में डीजे.
दोन मोठे फटके या ठिकाणी विजय भंडार यांच्या बॅटीतनं आले होते, परंतु तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद झाले ते विजय भंडार. त्याची जागा घेण्यासाठी गेले ते मुकेश दुबळा म्हणजे पोंगाडी. धावसंख्या थांबून अजून 21 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. गोलंदाज अंकेश यादव. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. चेंडू जातोय दन 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 दन. या ठिकाणी 4 धावा. डीजे बघा अजूनही दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाले ते 29. मात्र पुन्हा एकदा तो शॉट आणि तोच परिणाम. डीजे थँक्यू डीजे. जे लहान मुलं त्या ठिकाणी मांडवामध्ये बसलेले आहेत, कृपया करून तुम्ही चेंडू नेऊन द्यायचा आहे. आपण समोसाच्या या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे लहान मुलांनो. बॉलसाठी जायचं आहे तिकडे लहान मुलांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. तिसरे षटक घेऊन आलाय तो केतन अलोने. मात्र सुरेख असा चेंडू. भन्नाट वेगवान चेंडू. हलकीशी अपील. एक निर्धाव चेंडूनी सुरुवात करताना केतन अलोने. कृपया करून लहान मुलांनी बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. मात्र विनोद मेजर या ठिकाणी चेंडू समजू शकले नाहीत, परंतु विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू जातोय त्या ठिकाणी 4 धावा 22च्या स्वरूपात. डीजे धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. केतन वरखंडे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. आता मात्र या ठिकाणी बाद होतोय तो विनोद मेजर. विनोद मेजर बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. डीजे मास्टर या ठिकाणी खूपच सुंदर गाणी वाजवताना. धावसंख्या झाली ती 33. नवीन फलंदाज नितीन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी हाताहाताने दिसतोय केतन. एक भन्नाट वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल. ना एकदा उंचावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क होत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. धावसंख्या थांबवणे अजूनही 33 धावा. एक रोमांचक सामना आहे. जय महाराष्ट्र वर्सेस MS11. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 33 धावा. डीजे
जर मंगेश यांनी हॅट्रिक विकेट घेतली तर अखिलेश पांडे सराकडनं 1001चं आपल्याला पारितोषिक आलंय. मात्र चेंडूला ढकलून दिलाय मिड ऑनच्या दिशेने. चेंडू खाली ते साड सुरेख असं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. स्वप्नील शिंदे या ठिकाणी आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळ आपला हार्दिक स्वागत करीत आहे आणि या ठिकाणी आपण एक देणगी सुद्धा या ठिकाणी मंडळाला दिलेली आहे. तर मात्र उजव्या एसटीच्या वाईड लाईनच्या बाहेर या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 35. स्वप्नील शिंदे या ठिकाणी आपण मंडळाला जी 3000च्या स्वरूपात देणगी दिले आपलं मंडळ आभारी आहे. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. मात्र आखो टप्प्याचा चेंडू चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी भावेश यांच्याकडनं कॅच सुटलाय नितीन यांचा. त्याच दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न गचाळसा थ्रो आणि एक धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केलंय. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. चौथे षटक मार्गस्थ आहे. मंगेश यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर अखिलेश पांडे सराकडनं 1001चं तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे. या नितीन या ठिकाणी चेंडूला ढकलून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. 4 धावा डीजे. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव चेंडू. एमएस या ठिकाणी कर्णधार आणि ऑनर सुद्धा एमएस 11 या संघाचा मंगेश सारस्वत. या नितीन या ठिकाणी उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झालाय. मात्र थोडीशी गोलंदाजीमध्ये लाईन लेनमध्ये या ठिकाणी चेंजेस करताना दिसतोय मंगेश. मात्र चेंडूला ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत 1 धाव नक्कीच. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 42 धावा. तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने धावसंख्या झाली ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा डीजे. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज आहे तो सुनील बोंड. बघूया. मात्र चेंडू हवेमध्ये. मात्र एक सेफ झोन मध्ये लँड झालाय. सुनील बोंड यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर अरुणदास यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि जर का सरोजलू यांनी झेल पकडला तर स्वप्नील शिंदे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा मात्र सुरेख असा चेंडू. हलकीशी अपील. निर्धाव चेंडू. सरोजनी अल्लू यांनी जर 2 झेल पकडले तर भावेश पवार यांच्याकडनं 1001चं पारितोषिक आलंय तुम्हाला. मात्र या ठिकाणी सरोज यांनी झेल पकडलाय आणि 101 रुपयाचे पारितोषिक सरोज तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालंय ते स्वप्नील शिंदे यांच्याकडून.
सुरेख असा झेल. आणखी एक झेल जर पकडला सरोज लगातार दुसरा, तर भावेश पवार यांच्याकडनं 1001चे पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे. धन्यवाद डीजे. सलग 2 झेल जर पकडले सरोज, याची नोंद घ्या, सलग 2 झेल, त्याच वेळेला तुम्हाला 1001चे पारितोषिक आलेलं आहे. मात्र चेंडूला ढकलून दिलाय मिडॉनच्या दिशेने. सुरेख असा क्षेत्ररक्षण अंकेश यादव. याच एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 45 धावा. 5वे षटक मार्गस्थ आहे. बघूया मुकेश रिव्हर्स स्वीप. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ जवळ. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूमध्ये. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आली ती 47 धावा. 5वे षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील शिंदे या ठिकाणी आपलं पारितोषिक जमा करायचं आहे सुनील पांडे यांच्याकडे. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पॉइंटच्या दिशेने. या ठिकाणी खूपच सुरेख असा झेल. मुकेश बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होती ती 47 धावा. मात्र बघूया नवीन फलंदाज कमला. गोलंदाज आहे मंगेश सारस्वत. स्ट्राईकवर आहे तो भूमिक. चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू खाली हितेश आढळ. एकच धावर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेने धावसंख्या झाली ती 48 धावा. आता मात्र स्ट्राइकवर तो कमला. या कमला मंगेश के गेंदबाजी पे चढ़ाएंगे हमला, देखना बनता है. कमला यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डीप पॉइंट. या ठिकाणी एकच धाव समाधान म्हणावं लागेल. या 1 धावेने धावसंख्या जाते ती 49 धावा. 6वे षटक मार्गस्थ है. थोड़ी सी संत शुरुआत, लेकिन तूफान आने के पहले कि ये खामोशी मुझे दिखाई दे रही है. कुछ ना कुछ तो बड़ा होने वाला है. हो गया पुढील चेंडू. भूमिक पटेल या ठिकाणी उंचावर खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडू म्हणावा लागेल मंगेश यांच्या गोलंदाजीतून. ब्लॉक हॉल मधला चेंडू होता. बघूया सुरेख गोलंदाजी मंगेश यांची. मात्र इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी मंगेश यांच्याकडून. भूमिक पटेल सारखा एक ऑलराउंडर फलंदाज गोलंदाज त्याला पूर्णपणे या ठिकाणी मला वाटते हात खोलण्याचा चान्स मिळत नाहीत मंगेश यांच्या गोलंदाजीवर. टमाटर पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने. आणि एकच धावर समाधान मानावं लागेल भूमिक यांना. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 50. 6वे षटक मार्गस्थ आहे. कुठेतरी या ठिकाणी गिअर चेंज करावा लागेल दोन्ही फलंदाजांना.
जर का धावेची गती वाढवायची असेल तर मात्र कमला यांच्या बॅटीतनं येतो या ठिकाणी फटका या ठिकाणी छान होता, परंतु त्या ठिकाणी पाहावं लागेल की क्षेत्ररक्षकाच्या पाय बाउंड्री लाईनला टच तर नाही झालाय ना अंपायर. या ठिकाणी बाद झालाय तो कमला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 50 धावा. बघूया 7वे षटक घेऊन आलाय तो सुनील बोंड. भूमिक पटेल मात्र या ठिकाणी चेंडू थोडासा डीप राहिल्यामुळे चेंडूला काही समजू शकले नाहीत. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी. मात्र भूमिक पटेल यांनी चेंडूला खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावा डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावा. तर मात्र फर्स्ट इनिंगचा 10 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. 10 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारतायत ते जय महाराष्ट्र संघाचे फलंदाज भूमिक पटेल आणि निशान वाडू दोन्ही चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर. बघूया मारा करतोय तो सुनील बोंड, एक अनुभवी गोलंदाज. मात्र चेंडूला फॉलो थ्रू मध्ये खेळून चालला स्ट्रेटच्या दिशेने खानखानीत कार्पेटच्या साहाय्याने चौकार डीजे. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58. मात्र भूमिक पटेल आपली भूमिका या ठिकाणी पार पाडतोय तो आपल्या संघासाठी. भूमिक एक जोरदार फटका, परंतु केतन अलोने चेंडू खाली. एकच धावावर समाधान मानावं लागेल भूमिक यांना. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. अजूनही 7व्या षटकातील मला वाटते 2 चेंडू शेष. मात्र स्ट्राईकवर आहे तो मूर्ती लहान कीर्ती महान निशान वाडू. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये कोट अँड बोल्डच्या चान्स आणि सुनील बोंड चुकी करणार नाही डीजे. धन्यवाद डीजे. तर मात्र नवीन फलंदाज सुनील पांडे. सुनील पांडे यांना प्रत्येक षटकारावर 101 रुपयाचे पारितोषिक आलाय ते स्वप्नील शिंदे यांच्याकडून. मात्र षटकाराचाच प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूने या ठिकाणी शेवट होतोय या षटकाचा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 59 धावा डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचे षटक घेऊन आलाय भावेश. फर्स्ट इनिंगचा शेवटचे षटक. धावसंख्या झाले ते 59. बघूया मारा करतोय भावेश. स्ट्राईकवर आहे भूमिक पटेल आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू चेंडूला ढकलून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
सुनील पांडे या ठिकाणी चुकी करतोय. रनआउटच्या स्वरूपात तंबूमध्ये परतताना सुनील. या एक धावेने धावसंख्या झाली ती 60. डीजे भावेश यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर अरुण दास यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलंय तुम्हाला. बघूया अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक वर आहे भूमिक पटेल. धावसंख्या झाली ती 60. गोलंदाज भावेश. ता मात्र चेंडूला ढकलून दिलाय. 1 बाउन्स 4 धावेसाठी. डीजे धन्यवाद. या ठिकाणी चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 64 धावा. एक युवा तरुण गोलंदाज म्हणजे भावेश. मात्र थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय भावेश. पंचांच्या इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. फर्स्ट इनिंग. प्रथम फलंदाजी करते जय महाराष्ट्र. मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा एक धावेनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 66 धावा. 66 रन्स इन टू द बोर्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र भूमिक पटेल चेंडूला ढकलून दिलाय फॉलो थ्रू मध्ये. सरळ स्ट्रेटच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात की नाही. मात्र या ठिकाणी रनआउटचा खतरा आणि रनआउट झालाय तो केतन वरखंडे. डीजे शेवटची जोडी या ठिकाणी क्रीजवर. बघूया धावसंख्या झाली ती 67 धावा. मात्र भूमिक पटेल यांनी मिड ऑफच्या दिशेने खणखणीत शॉट खेळून काढलाय. मला वाटते दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही. आणि या एक धावेने धावसंख्या झाली ती 68. शेवटची जोडी क्रीजवर खेळते. मात्र मला वाटते शेवटचे 2 चेंडू शेष असतील. बघूया शेवटच्या षटकातील सेकंड लास्ट चेंडू. मात्र थोडासा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता परंतु सेफ झोन मध्ये लँड. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 69. आता मात्र फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया भावेश टू भूमिक. या ठिकाणी आता मात्र ऑल आउट होते की काय. आणि ऑल आउट होतोय आज संघ जय महाराष्ट्र. या ठिकाणी 8 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 68 धावा. 69 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे ते 70 धावेचं. बघूया 70 धावेचे लक्ष MS11 हे संघ पार करू शकतो की नाही. डीजे
या ठिकाणी सरोज यांनी जो झेल पकडला होता स्वप्नील शिंदे यांच्याकडनं 101 रुपये तुम्हाला पारितोषिक सुद्धा दिलं. आणि आता मला वाटते सरोजला मी वरदान दिला होता की आता झेल नाही पकडू शकत, परंतु स्वप्नील या ठिकाणी त्यांनी झेल पकडलाय. मिनिमम मला वाटते 7 वर्षानंतर त्यांनी हा पहिला झेल पकडला असेल. 7-8 वर्षांनी पहिल्यांदा एकदा झेल पकडलाय तो सरोज अल्लू यांनी. पण आता मात्र तो वरदान तुटलाय. यापुढे स्वप्नील सरोज हा नेहमी कॅच पकडणार आहे, त्याच्यावरती बक्षीस लावायचं नाही. यापुढे जरा घाई करायचे. जय महाराष्ट्र संघ पंच टीम मीटिंग थोडीशी कमी करा. कालप्रमाणे बॅड लाईटचा सामना करावा लागेल. 6:30चा टायमिंग या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी सलामीची जोडी रिजवर येताना जिंकण्यासाठी लक्ष दिले ते 70 धावेचं. बघूया 8 षटकामागे 70 धावा पूर्ण करतायत की नाही. बिग बॅश लीग 2026 भव्य असे टेनिस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित. आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस रविवार म्हणजे मेगा फायनल. आणि सर्व प्रेक्षक यांनी रविवारी या ठिकाणी आपली नोंदणी उपस्थिती आणि आपला वेळ या ठिकाणी स्पर्धेसाठी द्यायचा आहे. पंच जरा घाई करा. चला तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सलामीची जोडी सुनील निषाद आणि अंकेश यादव या ठिकाणी क्रीजचा ताबा घेताना. पहिले षटक घेऊन आलाय तो मुकेश. आता मात्र या ठिकाणी थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू. पंचांच्या इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा तोच परिणाम आणि तीच दिशा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्या आली ती 2. हा मारा करतोय मुकेश. या ठिकाणी बॅटीची एज घेऊन गेलेला चेंडू. रनआउटचा खतरा आणि बाल बाल बच गए सुनील. मिसअंडरस्टैंडिंग. हा ना के चक्कर में सुनील रन आउट होते होते बच गए. स्कोर वहीं पे रुका हुआ 2 रन. सुनील जो कि टाइमिंग पे ऊपर ज्यादा विश्वास और भरोसा करते हैं. मुकेश की अगली गेंद. इस बार गेंद को कट किया थर्ड स्लिप के दिशा में. बहुत ही बढ़िया फील्डिंग. एक डॉट डिलीवरी. मुकेश की अगली गेंद. इस बार उठा के खेलना चाहते थे, फिर से एक बार कट करना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. फिर से एक डॉट डिलीवरी. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. इस बार क्लीन बोल्ड डीजे.
त्या समोर त्या ठिकाणी धक्क्यावरची मुलं खेळतायत, कृपया करून खालती उतरायचं, नाही तर पोलिस पाठवतो इथून. जी धक्क्यावर मुलं खेळतायत जर का पडले तर इजा होईल. सुनील यादव या ठिकाणी बा 2 तंबूमध्ये परतताना. धावसंख्या थांबून आहे अजूनही 2 धावा. मात्र डावखुरा फलंदाज या ठिकाणी चेतन अलोने. मात्र चेतन याच्या बॅटीत आलाय तो खणखणीत षटकार. डीजे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. बघूया मारा करतोय तो मुकेश. चेतन यांनी आताच एक षटकार ठोकला होता. धावसंख्या झाले ती 8. जिंकण्यासाठी लक्ष दिले जय महाराष्ट्र या संघाने. MS11 या संघाला 70 धावेचा त्याचा पाठलाग करताना. मात्र चेंडूला भिडकावून दिला त्या ठिकाणी. मिडलेगच्या दिशेने चेंडू जाते तर सरळ दणदणी तसा चौकार. डीजे सुरुवातीला 2 वाईड होते, त्यानंतर 3 चेंडू डॉट, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 विकेट. 6 चेंडू झालेत. मात्र दुसरे षटक घेऊन आलाय तो भूमिक पटेल. स्ट्राईकवर असणार आहे तो अंकेश यादव. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सिलिमिड ऑफच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. या 1 धावीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. मात्र डावखुरा फलंदाज चेतन अलोने हा स्ट्राईकवर एक आक्रमक असा फलंदाज. उंचावर खेळण्याच्या नादामध्ये बीट झालाय तो चेतन. सुरेख अशी गोलंदाजी भूमिक यांची. चेतन सारख्या फलंदाजाला हात या ठिकाणी खोलू देत नाही तो हा गोलंदाज म्हणजे भूमिक पटेल. पुन्हा एकदा या ठिकाणी उंचावर खेळण्याच्या नादात बॅटीची कडा. चेतन अलोने बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी चेतन सारखा एक मोठा गडी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. धावसंख्या थांबून आहे ती 13 धावा.
सुरेख गोलंदाजी भूमिक पटेल. एम एस मंगेश सारस्वत डग आउट मध्ये रेडी. बघूया मारा करतोय तो भूमिक. मात्र चेंडूला ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. चेंडू जातोय तो 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाली ती 17. मात्र चेंडू उभा राहिलाय सरळ. भूमिक चुकी करणार नाही. डीजे धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जिया. धावसंख्या थांबून आहे 17 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 70 धावेचं. बघूया नवीन फलंदाज जिया. मात्र जिया यांनी खेळून काढलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने मिडॉपच्या दिशेने. एकच धावर समाधान मानावं लागेल. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर MS11 संघाची धावसंख्या होते ती 18 धावा. डीजे धन्यवाद डीजे. मात्र तिसरे षटक घेऊन आलाय तो मुकेश दुबळा. सुद्धा एक अनुभवी गोलंदाज. स्ट्राईकवर आहे तो जिया. नॉन स्ट्राईक आहे तो अंकेश यादव. मात्र जिया यांच्या बॅटीतनं आलाय तो स्ट्रेट शॉट. षटकार. डीजे धन्यवाद डीजे. यानंतर धावसंख्या मध्ये भर. धावसंख्या आली ती 24. मात्र बॅटीची एज. जिया बॅक टू पवेलियन. डीजे सरोज जर हॅट्रिक षटकार मारली तर भावेश पवारकडनं 1100 रुपयाचं तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे. बघूया मारा करतोय तो. हॅट्रिक मारली तर अखिलेश पांडे सराकडनं 2000चं पारितोषिक तुम्हाला सरोज.
मात्र या ठिकाणी बीट झालाय तो सरोज. एक निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडूला ढकलून दिलाय फाईन लेगच्या दिशेने, सॉरी स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया रनआउट होते की काय. आणि या ठिकाणी सरोज अल्लू रनआउट होऊन तंबू मध्ये परतताना खूपच नाराज, दुसऱ्याच्या प्रयत्नात होते. आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची मनही नाराज झालेत. सरोज बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. धावसंख्या थांबवणे अजूनही 25 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. 5 गडी बाद झाले त्या ठिकाणी MS11 या संघाचे. सहावी आणि सातवी जोडी मैदानात. अंकेश या ठिकाणी इनसाइड आउट शॉट. चेंडू जातोय 1 बाउन्स. 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने थोडीशी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 29. आता मात्र चेंडूला कट केलाय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने चेंडू जाते तो 4 धावेसाठी. डीजे धावसंख्या झाली ती 33 धावा. धावसंख्या झाली ती 33. 3 षटकाच्या समाप्तीनंतर MS11 संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. 33 रन्स. जरा घाई करायची आहे. MS11 संघ तुम्हाला ज्या ठिकाणी चेंडू दिसणार नाही. दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू पाणी घेऊन तयारीत राहायचं आहे. बघूया आता मात्र कर्णधार MS म्हणजे मंगेश सारस्वत. एक आक्रमक असा फलंदाज. मारा करतोय भूमिक. मात्र सुरेख असा चेंडू. काय चेंडूला गती आहे. जबरदस्त गेंदबाजी. एक युवा तरुण खेळाडूंना कुठेतरी स्टेज मिळावा आणि त्यांची प्रगती व्हावी याकरिता या ठिकाणी हे स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. गलीच्या दिशेने गेलेला चेंडू. एक छोटी धाव म्हणावी लागेल दोन्ही खेळाडूमध्ये. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. चौथे षटक मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी MS11 संघाचा रन रेट सुरू आहे त्याप्रमाणे नक्कीच ते विजयी होतील. परंतु एका बाजूला विकेट सुद्धा त्यांच्या ठिकाणी पडतायत. बघूया भूमिक यांचा पुढचा चेंडू. मात्र हलकीशी बॅटीची कडा आणि 1 धाव या दरम्यान पूर्ण. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आली ती 35 धावा. भूमिक मात्र आपल्या गोलंदाजीतनं या ठिकाणी प्रेशर बनवतोय तो MS11च्या फलंदाजांवर. परंतु विकेट घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. मात्र चेंडूला ढकलून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्ड होईपर्यंत 1 धाव नक्कीच. MS साठी त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक
उपस्थित ठेवलेत ते भूमिक यांनी. त्यांना माहिती आहे एम एसचा तो फेवरेट एरिया आहे. आणि या एक धावेने धावसंख्या झाली ती 36. मात्र क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न एम एस या ठिकाणी. सुनील पांडे मला वाटते जर थ्रो केला असता तर बाद झाले असते, पण एम एस यांचं नशीब त्यांच्या सोबत. बघूया पुढील चेंडू भूमिक यांचा. मात्र अंकेश या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. षटक संपते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. एम एस 11 संघाची धावसंख्या होती ती 5 गडी बाद 36 धावा. डीजे आता मात्र समीकरण आहे ते 24 चेंडू आणि 34 धावेची गरज. बघूया पुढील चेंडू. हा मात्र इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, परंतु पंचांनी नाकारले. हा मात्र समीकरण आहे ते 23 चेंडू आणि 34 धावेची गरज. मारा करतोय विजय. मंगेश यांनी चेंडूला ढकलून दिला त्या ठिकाणी. पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने 4 धावा. डीजे धन्यवाद. डीजे या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 40 धावा. मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 41. आता मात्र गरज आहे ती फक्त 29 धावेची. बघूया आता पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावा. डीजे मात्र चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 45 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केलाय तो कर्णधार मुकेश यांनी. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 46 धावा. 5वे षटक मार्गस्थ आहे. मात्र गरज आहे ती फक्त 24 धावेची. 5वे षटक मार्गस्थ असताना थोडा काळ चेंडू हवेमध्ये. सुनील पांडे चेंडू खाली. डायरेक्ट हिट, परंतु नकार दिलाय मंगेश यांनी. एक निर्धाव चेंडू. मात्र चेंडू गेलाय त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने, परंतु एकच धाव समाधान मानतायत ते मंगेश. षटक संपते 5 षटकाच्या समाप्तीनंतर. एम एस 11 संघाची धावसंख्या होते ती 47 धावा. आता मात्र समीकरण आहे ते 18 चेंडू आणि 23 धावेची गरज. अठरा चेंडू आणि 23 धावेची गरज. धावसंख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 70 धावेचं.
तर मात्र 18 चेंडू आणि 23 धावेची गरज. बघूया 18 चेंडू आणि 23 धावा. मात्र पंचांचा इशारा येतोय तो वाईट चेंडू. प्रत्येक चेंडूवर समीकरण हे चेंज होत राहणार आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. बघूया अंकेश यादव यांच्या बॅटीत आलाय हा खणखणीत असा षटकार. डीजे या ठिकाणी आपला आता उपलब्ध नाही. तर मात्र या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 54 धावा. तर मात्र या ठिकाणी समीकरण आहे ते 17 चेंडू आणि 16 धावेची गरज. तर मात्र चेंडूला ढकलून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. धाव संख्या झाली ती 55 धावा. बघूया हिमेश इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न करतील का. आणि या ठिकाणी मला वाटते पॉइंटच्या दिशेने जास्त भर दिलाय तो हिमेश यांनी. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 56 धावा. मात्र 14 धावेची गरज. 6वे षटक मार्गस्थ आहे. मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली विजय भंडार चुकी करणार नाही. अंकेश यादव बॅक टू पवेलियन. यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो लाडू. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज. 6वा गडी बाद होऊन तंबूमध्ये परततोय अंकेश. उंचावर खेळण्याचा प्रयत्न होता. बीड झालेत. षटक संपलंय. 6 षटकाच्या समाप्ती. अंपायर एक चेंडू आहे. एक चेंडू आहे. धावसंख्या अजूनही थांबून आहे ती 56 धावा. अजूनही 13 चेंडू आणि 14 धावेची गरज. मात्र कार्पेटच्या साहाय्याने खणखणी तसा फटका. पण एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 57. मात्र गरज आहे ती 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. सातवे षटक घेऊन आला तो विजय भंडार. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण. एक छोटी धाव म्हणावी लागेल. आता मात्र समीकरण आहे ते 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. अकरा चेंडू आणि 12 धावा. मात्र या ठिकाणी हलकीशी अपील. एक निर्धाव चेंडू. पर जरा बघायचा बॉल लागला नाही ना मंगेशला. अवघड ठिकाणी चेंडू लागलाय वाटते. मात्र समीकरण आहे ते 10 चेंडू आणि 12 धावेची गरज.
प्रत्येक चेंडूवर समीकरण हे चेंज होणार आहे. एक अटोतटीचा असा रोमांचक सामना. परंतु मंगेश जोपर्यंत या ठिकाणी क्रीजवर असेल तोपर्यंत जय महाराष्ट्र संघाला माहिती आहे की त्याच्याकडे क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची. परंतु आता मात्र समीकरण चेंज. मात्र समीकरण आहे ते 9 चेंडू आणि 11 धावेची गरज. मात्र थोडासा उजव्या एसटीच्या व्हाईट लाईनचा खूपच बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धाव. या धावेने धावसंख्या झाली ती 60. मात्र 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. मात्र लाडू यांनी चेंडूला ढकलून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खणखणीत असा चौकार. लाडू यांच्या बॅटीत आलेला हा पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64 धावा. मात्र समीकरण आहे ते 8 चेंडू आणि 6 धावेची गरज. आठ चेंडू 6 धावा. मात्र पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 65 धावा. 8 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना हळूहळू MS11च्या बाजूने झुकताना दिसतोय. बाठू यांनी खणखणीत असा खेळून काढलेला शॉट. चेंडू जाता येतो 4 धावा. सामना या ठिकाणी इक्वल झालेला आहे. धावसंख्या झाली ती 69. आता मात्र 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. सात चेंडू आणि 1 धावा. MS11 संघ याच ओव्हरमध्ये विजयी होते की काय. आणि विजयी षटकार आलाय लाडूच्या बॅटिंग मधनं. MS11 संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन. ज्या संघाचा उद्या पहिला सामना आहे त्यांनी कृपया करून 9:30 वाजता या ठिकाणी ग्राउंडवर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ज्या संघाचा उद्या पहिला सामना आहे त्यांनी 7:30 वाजता 9:30 वाजता 9 वाजता या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ज्या संघाचा उद्या सामना आहे त्या संघाचा कर्णधार आणि ऑनरने